नमस्कार मैत्रिणींनो, आज बघा काय बनवलेलं आहे। आज आहे ना मी आहे ना मटण गावरान पद्धतीने मटण आणि भाकरी मेथीची भाजी असं बनवलेलं आहे। तर आता हे सगळ्यात पहिला आहे ना मी 1 किलो मटण घेतलेलं आहे। त्याला हळद मीठ आणि आहे ना हा हिरवा मसाला आहे ना त्यामध्ये टोमॅटो आलं लसूण कोथिंबीर हे सगळं वाटून घेतलेलं आहे आणि मटण स्वच्छ धुवून हे सगळा मसाला आपल्याला मटणाला व्यवस्थित लावून घ्यायचा आहे। तर आता हा पाहू शकता किती मस्त असं सगळा मसाला लावून झालेला आहे आणि आता आपल्याला ह्याला कुकरमध्ये टाकायचं आहे। मी थोडंसं वरून तेल पण टाकलेलं आहे आणि असं व्यवस्थित सगळं फिरून घ्यायचं आहे। मटण मस्त असं मसाला सगळा त्या मटणाला लागला पाहिजे। तर आता जो मिक्सरमध्ये राहिला होता ना मसाला तो पण बाकीचा सगळं त्याच्यामध्ये टाकलेला आहे। वरून आहे ना वाफ येण्यासाठी वरती ताट ठेवलेला आहे, पाणी ठेवलेलं आहे आणि मटणाला व्यवस्थित वाफ आणू द्यायची आहे। तर आता हे बघा मटणाला वाफ आलेली आहे, ताटातलं पाणी गरम झालेलं आहे आणि मस्त असं मटण आपलं वाफाळलं आहे। आणि आता आहे ना ह्याला आहे ना कुकरच्या शिट्ट्या लावून घ्यायच्या आहेत। बाकीचं थोडंसं पाणी टाकून ह्याला कुकरच्या शिट्ट्या लावून घ्यायचं आहे। पाहू शकता साईडला कुकर ठेवलेला आहे। आता तुम्ही म्हणाल की आहे ना इथं माझं तर किचन नाही आहे, मी आहे ना गावी आलेली, माझ्या वहिनीने हे सगळं बनवलं होतं आणि त्यांची पद्धत आहे ना खूपच म्हणजे भारी आहे मटण बनवण्याची। काही त्याच्यामध्ये एक्स्ट्रा सामान नाही गेलेलं आहे, फक्त साधं सिंपल बनवलेलं आहे। खूपच टेस्टी झालं होतं आणि तुम्ही नक्की ट्राय करून बघा, हे मस्त बनलं होतं मटण। तर आता मटण शिजते तोपर्यंत वहिनीने आहे ना भाकरी टाकल्या होत्या आणि त्यांच्या भाकरी ना खूप मोठ्या मोठ्या भाकरी असतात। तुम्ही बोलाल की एवढ्या मोठ्या भाकरी बनवतात तुम्ही लोक, तर आम्ही मोठ्याच भाकरी बनवतो। मस्त अशा भाकरी त्यांनी बनवलेल्या। इथं साईडला मटण शिजत होतं। ते वहिनी बोलत होते की माझ्याकडे कॅमेरा घेऊ नका म्हणून, तरी पण मी त्यांच्याकडे कॅमेरा फिरवला आहे। तर पाहू शकता आता इथं भाकरी बनत आहेत। तर भाकरी पण बनवण्याची पद्धत एकदम वेगळी आहे त्यांची, म्हणजे एकदम व्यवस्थित असं पीठ एकदम मळून घ्यायचं असतं आणि त्यांनी बघा अशा मस्त भाकरी, आणि त्यांच्या भाकरी खूप छान असतात खरंच। पाहू शकता आता बघा केवढा मोठा गोळा घेतलेला आहे त्यांनी आणि भाकर टाकत आहेत। मस्त असं आता सगळ्या भाकरी अशाच टाकून घेणार आहेत त्या। तर आता इथं भाकरी बनत आहेत। आता मटण पण साईडला शिजत आहे। तर हे बघा तव्यावरती भाकर टाकलेली आहे। पूर्ण मोठा आमचा आहे ना छोटा तवा नसतो, भरपूर मोठा तवा असतो। एक भाकर खाली ना म्हणजे असं पोट भरून जाईल असं अशी ही भाकर असते आणि मटणासोबत भाकर म्हणजे काहीतरीच वेगळंच असतं। एवढी टेस्टी लागते आणि गावाला हे सगळं खायचं म्हणल्यास ना खूपच टेस्टी लागतं। आणि तिकडच्या आहे ना पाण्याचा पण वेगळा फरक पडतो जेवणामध्ये। आपण किती पण मुंबईला आहे ना काही कसं पण बनवा, पण तसं बनलं जात नाही जेवढं गावाला टेस्टी बनतं तसं। तर बघा इथं भाकर पण शेकली गेली आहे। पाहू शकता अशाच सगळ्या भाकरी बनवलेल्या आहेत त्यांनी। इथं दुसरी पण भाकर रेडी झालेली आहे, ती पण तव्यावरती टाकून झालेली आहे। आता ह्या सगळ्या अशाच भाकरी टाकून घेणार आहेत त्या आणि आता साईडला मटणाला फोडणी मारायची आहे। आता ही भाकर शेकते तोपर्यंत त्यांनी काय केलंय मटणाला फोडणी मारायला घेतलेलं आहे। तर ना इथं भाकरीला आहे ना मधून फुगा येत होता। तर गावाला काय बोलतात, भाकरीला मधून फुगा आला ना तर घरामध्ये पाहुणे येतात असं त्यांचं म्हणणं असतं। तर आता बघा इथं मटण शिजलेलं आहे। तर मस्त असं मऊसूत मटण शिजलं होतं, ते आता त्यांनी खाली उतरून ठेवणार। इथं टोप ठेवलेला आहे आणि आता टोपामध्ये तेल टाकलेलं आहे आणि आहे ना याच्यामध्ये ना थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून टाकणार आहेत त्या। तर बघा थोडीशी बारीक चिरून कोथिंबीर आणि घरचा मसाला काळा मसाला बनवलेला
असतो तो साठवणीचा मसाला असतो ना गावाला, तो मसाला टाकलेला आहे. बाकी काहीच नाही टाकलेलं आहे बघा. त्याच पाण्यामध्ये मस्त असं मटण ज्या आपण पहिला मसाला लावला होता त्याच्यामध्येच मटण शिजवलेलं आहे. आणि आता आहे ना याच्यामध्ये बघा सगळं मटण टाकून घेतलेलं आहे. आणि हे नवीन ट्रिक आता बघा, इथं आहे ना ज्वारीचं पीठ टाकलेलं आहे त्यांनी, आणि तो पाण्यामध्ये असं मिक्स करून ते मटणामध्ये टाकलेला आहे. तर ह्या ज्वारीच्या पिठाने मटणाची टेस्ट आहे ना एवढी भारी झालेली की बस विचारायला नको, खूपच भारी झालेली. त्या बोलत होत्या माझ्याकडे कॅमेरा दाखवू नका म्हणून, तरी पण मी दाखवत होती. तर आता इथं आहे ना गावाला आहे ना घरकुल मसाला भेटतो. 1 रुपयाचीच पुडी असते छोटूशी, पण त्याच्याने ना म्हणजे कोणत्या पण भाज्याला खूप छान टेस्ट येतो. तर ते पण टाकलेलं आहे त्यांनी. तर बघा मटण आपलं मस्त असं उखळलेलं आहे, तर साईडला उतरून ठेवलेलं आहे. आता इथं आहे ना माझ्या बहीण आहे ना नॉनव्हेज खात नव्हती, म्हणून आहे ना तिच्यासाठी मेथीची भाजी बनवलेली आहे. ती पण असं एकदम सिंपल पद्धतीने बनवलेलं आहे. फक्त लसूण ठेचून टाकलेला आहे, मेथीची भाजी, आणि वरून थोडंसं शेंगदाण्याचं कूट टाकलेलं आहे. बस अशी सिंपल अशी भाजी झालेली आहे, म्हणजे मेथीची भाजी बनवलेली आहे. तर बघा आपली आता मेथीची भाजी पण बनलेली आहे मस्त असं. आता मला आहे ना खूप दिवस झालं व्हिडिओ टाकला नाही, मी काहीच व्हिडिओ टाकला नाही. तर मी गावी पण गेलेली, माझी तब्येत बरी नव्हती, त्याच्यामुळे मला व्हिडिओ काय टाकायला झालेला नाही. आता बघा मी खूप दिवसानंतर व्हिडिओ टाकलेला आहे. आणि बघा असंच माझ्या चॅनेलवरच्या रेसिपी आवडल्या असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. इथं बघा ताट मस्त वाढून झालेलं आहे, वहिनीने असं खाऊन दाखवलेलं आहे. माझा भाऊ असं जेवायला बसलेला आहे. मस्त असं टेस्टी मटण, या तुम्ही पण खायला. चला तर मग बाय.